पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या 5 तरुणांपैकी एका तरुणाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काळमवाडी इथं घडली आहे. अभिषेक बाबासो कांबळे वय 21 राहणार 32 शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथील अभिषेक कांबळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो आपल्या 4 मित्रांसह राधानगरी तालुक्यात पर्यटनासाठी आला होता. बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे सर्वजण काळमवाडी येथील दूधगंगा नदीच्या पात्रातील काळुकीच्या डोहात फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले होते. यावेळी अभिषेक कांबळे याचा पाण्याचा अंदाज न आल्यानं तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. त्यानंतर वडील बाबासो कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत राधानगरी पोलिसात वर्दी दिली. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी शोध मोहीम राबवली, मात्र मृतदेह सापडला नाही. गुरुवारी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. राधानगरी पोलीस काळमवाडी धरण सुरक्षा रक्षक पथक यांच्या मदतीने सुमारे तासभर शोध घेतल्यानंतर अभिषेकचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय राधानगरी इथं शवविच्छेदन करण्यात आलं. दरम्यान काळमवाडी येथील या डोहात यापूर्वीही 10पेक्षा अधिक अपघाती मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. धोक्याचे फलक लावूनही पर्यटकांकडून दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था ठेवून पर्यटकांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी स्थानिकांकडून होते. मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे.